परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरेदादा आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरुमाऊलीचे चरणी त्रिवार वंदन. या अधिक मासाच्या निमित्ताने आपण 30 दिवस भागवत श्रीमद सुलभ भागवत याचा आपण 30 दिवस क्रमशः 3 ते 4 अध्यायांचं वाचन आणि त्याच्यावर थोडक्यात विवेचन आपण घेणार आहोत. आणि हे विवेचन जे असणारे हे थोडक्यात त्या अध्यायाचा सार असणार आहे. प्रत्येक ओळीच्या विवेचन न करता त्याचा मतित अर्थ काय आहे आपण ते घेणार आहोत. परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशान्वये आपण हे सर्व सेवा परब्रह्म भगवान स्वामी महाराजांच्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणी आपण रुजू करण्यात आहोत. या सेवेचा जो उद्देश आहे की आपल्यामध्ये ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या गोष्टी जास्तीत जास्त अधिक वृद्धिगत झाल्या पाहिजे. आणि भागवताचं महत्व काय आहे, आपण 7 दिवस भागवत सप्ताह घेतो, पण 7 दिवसात वाचन मोठ्या प्रमाणात असल्यामुळं ते आकलन होणं थोडस अवघड पडतं. आणि म्हणून त्यासाठी आपण या 30 दिवसात चिंतनात्मक भागवताचं सर्वांनी वाचन करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जे काही वाचन केलं आहे त्याचं मनन करणं, चिंतन करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्याच्यात थोडक्यात मतितार्थ आणि आपण वैयक्तिक जीवन जगत असताना त्या भागवताची आपल्याला कुठं कुठं मदत भेटते, आपल्याला भागवत आपल्याला कुठं कुठं प्रबोधन करतं, त्याचं काय मार्गदर्शन आपल्याला मिळतं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यावरही आपण आताच्या घडामोडींमध्ये त्याच्यावर आपण थोडक्यात प्रकाश टाकणार आहोत. आपण आज या प्रस्तावनेमध्ये की भागवताचं महत्व, भागवताचं वाचनाचा आपल्याला काय लाभ होतात. आतापर्यंत लाखो लोकांनी भागवत वाचनातून मनशांती, मनातल्या इच्छित कामना पूर्ण आज लाखो लोकांच्या त्याच्यातून झालेल्या आहेत. आणि हजारो वर्षापासून हे भागवत माणसाला मार्गदर्शक राहिलेलं आहे. त्याच्यातून सर्व प्रकारचे दोषांचा परिहार होतो. आपण त्या भागवताला सुरुवात करण्यापूर्वी जे काही सुरुवातीचे जे अध्याय आहे, 2 अध्यायांमध्ये भागवताचं महात्म्य दिलेलं आहे की भागवताचं किती महत्व आहे. आणि ते महत्व आपण थोडक्यात समजूनच घेणार आहोत. आजच्या या प्रस्तावनेमध्ये एकच की या भागवत 30 दिवसाच्या वाचनातून अधिकाधिक आपली भक्ती परमात्म्याशी जोडली गेली पाहिजे. विरक्ती, ज्ञान आणि भक्ती या तिन्ही गोष्टी जर साध्य करायच्या असतील, त्याच्यातून मोक्ष आपल्याला मिळवायचा असेल तर त्याला एकमेव फक्त एकच उत्तर, ते म्हणजे भागवत. सर्व सेवेगिरी भाविकांना विनंती आहे की हे जे काही भागवताचं आपण ऑनलाईनच्या माध्यमातून, नेटच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून आपण जे वाचन घेत आहोत, या वाचन आपण याचं ऐकू सुद्धा शकतात, वेगवेगळ्या ठिकाणी याचं मनन सुद्धा करू शकतात. आणि विवेचनाचा जो विषय असणार आहे, हा विवेचन हे अध्यायानुसार जरी असलं पण त्याच्यात थोडक्यात मतितार्थ राहणार आहे. प्रत्येक ओवी टू ओवी असं विवेचन न राहता त्या अध्यायाचं थोडक्यात मतितार्थ काय, अशा पद्धतीने त्याचं विवेचन करण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. स्वामी महाराज आपल्या सर्वांकडून जास्तीत जास्त ही सेवा करून घेऊन. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आजच्या आपण पहिल्या दिवसाच्या भागवत विवेचनाला सुरुवात करण्यात आहोत. हा अध्याय सुरुवात करण्यापूर्वी जे काही थोडक्यात त्या अध्यायाचे सांगितलेलं आहे, या अध्यायात सर्वप्रथम गणपतीच्या स्तवनाने सुरुवात झालेली आहे. गणपतीचं स्तवन, त्याच्यानंतर सरस्वतीचं स्तवन, भगवान श्रीकृष्णांचं स्तवन, श्री ज्ञानेश्वर महाराजांचं स्तवन, सप्तशृंगी देवीचं स्तवन, नवनाथांचं स्तवन, अशा सर्व विविध देवदेवतांचं स्तवन त्या लेखकांनी सुरुवात करताना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या मातापितांचं सुद्धा त्यांनी स्मरण केलेलं आहे, कुलदेवतेचं स्मरण केलेलं आहे. या सर्वांच्या स्तवनानंतर
या भागवताला जी सुरुवात झालेली आहे की ती सुरुवात कशी झालेली आहे की नेमिषा अरण्यात राहत असणाऱ्या ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे कसं मिळेल, आणि त्यावरून त्याला अनुसरून श्री सुतांनी त्यांना एक कथा सांगितली की शुक मुनींनी कशा पद्धतीने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य उपजण्यासाठी, ते जागृत होण्यासाठी नारद मुनींना जे सांगितलेले होते. सनत कुमार आणि नारद मुनी यांचा जो संवाद झाला की ज्यावेळेस नारद मुनी पृथ्वी तलावर फिरत असताना कलियुगामध्ये त्यांनी बघितलं की या कलियुगामध्ये भक्ती एकदम त्याचं स्वरूप मांडलेले की भक्ती एक, तिचे 2 मुले, एक वैराग्य आणि दुसरा ज्ञान, हे दोघं एकदम अशक्त झालेले आहे. आणि त्याच्यामुळे ती भक्ती सुद्धा खूप तिची अवस्था अत्यंत कठीण झाल्यामुळं मग ती चांगलं तिला आराम पडण्यासाठी काय केलं पाहिजे, तिला वृंदावनात नेलं आणि मग त्या वृंदावनात सुद्धा त्या भक्तीला थोडा आराम पडला, पण ती पूर्णपणे बरी झाली नाही. आणि तिचे मुले सुद्धा जे मृत पाय पडले होते, वैराग्य आणि ज्ञान, हे जे तिचे 2 मुलं ते मृतपाय झाले होते, त्यांना जागृत करण्यासाठी काय करावं. मग त्यावरून सनत कुमार जे 4 जण आहे, जे भागवत भक्त आहे, तर त्यांनी नारद मुनींना सांगितलं की याच्यासाठी एकच उपाय, तो म्हणजे भागवत कथा. मग त्या भागवत कथाच्या संदर्भात तिथं विवेचन सुरुवात झाली आणि मग त्या भागवत कथेचं एक वर्णन दिलेले की भागवताचं सप्ताह घेताना कशी तयारी करायची, तोरणं बांधण्यापासून तर सर्व या वेगवेगळ्या याचं वर्णन केलेले, ग्रंथाचं सजावट पासून, त्याचं पूजन पासून, तर 7 दिवसाचा तो सप्ताह कशा पद्धतीने घेतला. आणि मग तो सप्ताह घेतल्यानंतर त्या खऱ्या अर्थाने ती भक्ती सुद्धा पूर्णपणे एकदम चांगल्यापैकी तयार, तिला आराम पटला. आणि तिचे जे 2 जे मुलं होते, ज्ञान आणि वैराग्य, ह्या दोघांना सुद्धा अत्यंत पद्धतीने, चांगल्या पद्धतीने ते पुन्हा उमेदाने एकदम जिवंत झाले. अशा पद्धतीने या पहिल्या अध्यायामध्ये भागवताचं विशेष महत्व सांगितलेलं आहे. आणि कलियुगामध्ये काय काय भविष्यात वाईट घटना होणार आहे त्याच्यात थोडक्यात वर्णन पण या अध्यायात दिलेले आहे. आणि ह्या वाईट गोष्टी जर टाळायच्या असतील, खऱ्या अर्थाने आपल्याला परमेश्वर समजून घ्यायचं असेल, तर त्या भागवतामध्ये दिलेलं असंही या अध्यायात वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून आपण सुद्धा सर्वांनी जे काही आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आध्यात्मिक बऱ्याचशा शंका कुशंका असतात, अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क असतात, अनेक वेगवेगळ्या शास्त्रांच्या दुविधामध्ये आपण अटकलेला असतो. तर अशा वेळेस आपल्याला जर या दुविधांपासून मुक्त व्हायचं असेल तर त्याला एकमेव उपाय तो म्हणजे हे भागवत. आणि म्हणूनच पहिल्या अध्यायामध्ये ते नारद मुनींनी एक निमित्त करून, भक्तीचं एक निमित्त करून हे जे सांगितले आहे की या कलियुगामध्ये एकतर माणसाचं आयुष्य फार कमी आहे, त्यात बराचसा वेळ माणसाचा झोपेमध्ये आणि त्याच्या नित्यकर्मामध्ये जातो. आणि त्यामुळं या कमी वेळात जर परमेश्वराची जास्तीत जास्त जर सेवा करायची असेल तर त्यासाठी निश्चित हे भागवत उपयोगी पडेल. म्हणून हे भागवताच्या सुरुवातीला जे 2 अध्याय सांगितलेले, आता जो आपण अध्याय सुरुवात करणार आहे भागवत महात्म्याचा पहिला अध्याय, त्याच्यामध्ये हे सर्वप्रथम वर्णन करण्यात आलेले आहे. आणि हे सर्व भागवत सगळं ऐकल्यानंतर ती भक्ती आणि तिचे जे मुलं आहे, ज्ञान आणि वैराग्य, हे कसे जागृत होतात. आणि तिथं त्या भागवत सप्ताहामध्ये अध्यक्ष भगवान शंकर त्यांच्या सहपरिवारासह येतात, भगवान विष्णू येतात, हे सर्वजण त्या ठिकाणी कसे जमतात आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने एक नवचैतन्य निर्माण होतं, असं या पहिल्या अध्यायात वर्णन केलेलं आहे. आपण भागवत सुरू करण्यापूर्वी जो 2रा अध्याय जो सांगितलेला आहे भागवत महात्म्याचा, त्या अध्यायामध्ये आता आपण असं वाचन, त्याच्यामध्ये एक सार जो आहे अत्यंत महत्वपूर्ण आणि अतिशय सुगम असा हा अध्याय आहे आणि बरंच काही सांगून जाणार आहे. या अध्यायामध्ये एक कथा सांगितलेली आहे, आत्मदेव नावाच्या एका व्यक्तीची कथा सांगितलेली आहे. आणि आत्मदेव नावाचा एक व्यक्ती असतो, त्याला संतान नसल्यामुळे तो फार दुःखी होतो आणि तो जंगलात जाऊन परमेश्वराची आराधना करत असताना त्याला भगवंत वेगळ्याच स्वरूपात दर्शन देऊन, आणि भगवंत त्याला सांगतो की ठीक आहे, तुला बरेच जन्म तुला संतती होणार नाही. आणि मग तो खूप भगवंताला विनंती करतो की देवा, काही असो मला संतती झाली पाहिजे. मग भगवंत त्याला एक फळ देतो
आणि ते फळ तू तुझ्या पत्नीला खाऊ घाल. पण तो घरी गेल्यानंतर ते फळ पत्नीला दिल्यानंतर ती पत्नी तिचं धुंधुली नाव असतं आणि त्या पत्नीने ते फळ स्वतः न खाता ती ते गाईला खाऊ घालते. आणि तिचा बहिणीचा मुलगा ती स्वतःला मुलगा झाला असं म्हणून घेते आणि 9 महिन्याचं ते सोंग करत असताना गाईला सुद्धा त्याच कालावधीमध्ये गाईला पण एक व्यक्ती सदृश्य बाळ जन्माला येतं की ज्याचे कान फक्त गाईसारखे असतात आणि पूर्ण शरीर मानवासारखं असतं. आणि ती धुंधुली जी आहे ती तिच्या बहिणीचा मुलगा स्वतःला झाला असं सांगते आणि आत्मदेवाला फार आनंद होतो. आणि पण नंतर त्या दोन्ही मुलांच्या वागण्यामध्ये फार विशेष फरक असतो. जो धुंधुलीला झालेला मुलगा जो असतो धुंधुकारी त्याचं नाव असतं आणि तो धुंधुकारी हा लहानपणीपासून अतिशय लाडामध्ये त्याला वाढवल्या गेल्यामुळं त्याला अनेक वाईट सवयी लागतात. त्याच्यावर त्याचे संस्कार चांगले न झाल्यामुळे सुद्धा त्याला खूप वाईट सवयी लागतात. आणि जो गायीपासून झालेला जो मुलगा असतो त्याचं नाव गोकर्ण ठेवलं जातं की ज्याचे कान फक्त गायीसारखे असतात आणि पूर्ण शरीर माणसासारखं असतं. आता हे दोघंही वाद लहानपणे अभ्यास करताना खेळताना यांच्या दोघांमध्ये कमालीचा बदल असतो. गोकर्ण हा एक सात्विक वृत्तीप्रमाणे तो त्याचं आचरण असतो. तो त्याचे जे संगोपन करणारे आई वडील त्यांचं रोज दर्शन घेणं, चांगल्या गोष्टी ऐकणं, चांगल्या संगतीत राहणे अशा सर्व गोष्टी त्यांना सवय असते. आणि धुंधुकारीला वाईट सवय लागतात, त्याला लहान लागतात. आणि तो गोकर्ण कमी वयातच तीर्थयात्रा अनेक क्षेत्र तीर्थयात्रा करतो आणि नंतर तो त्याच्या ज्यांनी संगोपन केलेलं राहतं आत्मदेव नावाच्या व्यक्ती त्यांना सांगतो. ते वडिलांसारखंच मानलेलं असतं आणि त्या आत्मदेवाला सांगतो की तुम्ही या संसारात खूप अटकून बसू नका. कारण आत्मदेवाला सुद्धा खूप पस्ताव होतो. कारण तो धुंधुकारी खूप जसं तो मोठा होतो तसं तसं खूप वाईट वागतो. त्याचं ते वाईट वागणं, त्याचं ते व्यसन हे सर्व बघून आत्मदेवाला पश्चाताप होतो. त्याला वाटतं निपुत्रिक असलेलं बरं होतं, कुपुत्रिक नको. आणि मग तो त्याला पस्तावा झाल्यावर गोकर्ण त्याला प्रबोधन करतो, त्याला मार्गदर्शन करतो की तुम्ही हे सर्व या गोष्टी याच्यात खूप अटकून पडू नका आता. आणि मग आत्मदेव त्याला कोपऱ्यातही चांगली येते आणि मग तो तीर्थयात्राला निघून जातो आणि गोकर्ण सुद्धा त्याच्या तीर्थयात्रा करतो. इकडं मग धुंधुकारीला बरंच होऊन जातं. तो आणि त्याची आईने अत्यंत लाडवल्यामुळं शेवटी आईला सुद्धा नंतर इतका पश्चाताप होतो. तिला आत्महत्येची वेळ येते, ती आत्महत्या करते आणि त्या धुंधुकारीला अजून वाईट सवय लागतात त्याला. आणि त्यांच्याच राज्यातल्या राजाचं राजद्रव्य तो चोरून आणतो. ते चोरून आणून त्या 5 तिथं त्याच्या महिला असतात, त्या महिलांना, त्या वैश्य स्वरूपातल्या त्या महिलांना ते माहीत झाल्यावर की यांनी राजद्रव्य चोरून आणलेले त्याला ते रात्रीतून त्याला मारून टाकतात, त्याला त्या धुंधुकारीला. आणि त्याचे सगळे ते पैसे घेऊन पळून जातात. आणि त्याला मारल्यामुळं त्याने अत्यंत पातक केल्यामुळं त्याचं अत्यंत विचित्र स्वरूपाचं असं पिशाच तयार होतं, त्याचं भूत तयार होतं. आणि त्या परिसरात ते वाढल्यामुळे तिथले परिसर निर्मनुष्य होतं आणि त्या ठिकाणी सगळ्या बोरी बाबळी वाढतात. आणि ज्यावेळेस गोकर्ण 12 वर्षानंतर तीर्थयात्रेवरून ज्यावेळेस त्याच्या गावाकडे येतो, तिथले स्थानिक लोक त्याला सांगतात की तुझा जो भाऊ होता त्या भावाला मृत्यू झालेला, त्याचा असं भयानक असं भूत तयार झालेले, ब्रह्मराक्षसासारखं तसं हे झालेलं, तिथं कोणीही जात नाही. कितीही सामर्थ्यशाली व्यक्ती असो त्याला ते भूताचा त्याचा प्रादुर्भाव होतो. आणि त्यावेळेस गोकर्ण त्या लोकांना जे उत्तर सांगतो ते खूप महत्वाचं आहे आणि तो खरा अर्थाने या अध्यायाचा सार आहे. गोकर्ण ज्यावेळेस त्या लोकांना सांगतो की आम्ही हरिभक्त आहे, आम्ही परमेश्वराचे भक्त आहे, आम्हाला भूत भीती ह्या गोष्टी नाही, सर्वत्र परमेश्वरच भरलेला आहे. त्या परमेश्वराचा अशा प्रकारे अनुसंधान ठेवल्यामुळं त्या गोकर्णाला कुठल्याही प्रकारे भूतबाधा किंवा कुठली होऊ शकत नाही. कारण प्रत्यक्ष भगवंत त्याचं रक्षण करायला असतो. आणि तो त्या ठिकाणी गेल्यावर ते पिशाच्च त्याचा तो भाऊ जो पिशाच्च झालेला असतो तो आधी त्याला घाबरण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला नंतर कळतं की मी हा भगवत भक्त आहे, परमेश्वराचा भक्त आहे, याला अशा कुठल्याही प्रकारे उपद्रव होणार नाही. आणि मग तो त्याच्या
नमस्कार करतो त्याला आणि त्याला सांगतो की मी अशा फार अवघड याच्यामध्ये हे केलेली, खूप पातळी केलेली, तू काही केलं तरी तू माझा भाऊ आहे, तू मला याच्यातून मुक्त कर. मग गोकर्ण खूप वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यासाठी तर्पण करतो, पिंडदान करतो, अनेक प्रकारचं सेवा करतो, पण कुठल्याही पद्धतीने त्याचं त्याला ती मुक्ती भेटत नाही. श्री स्वामी समर्थ. या श्लोक भागवताच्या पहिल्या स्कंदातील पहिल्या अध्यायाला सुरुवात करताना सर्वप्रथम पहिल्या आपण जे 2 अध्याय बघितले की भागवत महात्म्य, त्याच्यानंतर हा जो अध्याय आहे पहिल्या स्कंदातील पहिला अध्याय, या अध्यायाचं असं सांगितलेले आहे की नेहमीशी अरण्यात ते श्रीसूत त्या ऋषींना भागवत कथा सांगताय. त्या भागवत कथेचं वर्णन करत असताना सुरुवातीलाच श्री शुकांचे संदर्भात एक माहिती सांगितलेली आहे. श्री शुक मुनी हे व्यासांचे चिरंजीव, व्यासांचे पुत्र हे, आणि त्यांच्या संदर्भात अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे. खरा त्या अध्यायाचा तो सार जो आहे तो म्हणजे त्यांचं वर्णन जे आलेले आहे की व्यास मुनी, त्यांचा जो मुलगा असतो श्री शुक, 12 वर्षाचा तो तरुण सुंदर मुलगा, आणि त्यांच्या ते पुत्रमोहामागं ते व्यासमुनी जात असताना, आणि ते शुक मुनी की जे परमेश्वराच्या त्या परमात्म्याच्या इतकं त्यांचं अनुसंधान लागलेलं असतं, पण त्याला ब्रह्मानंद जे म्हणतो तसं त्या ब्रह्मानंद ते इकडे तिकडे फिरत असताना व्यासमुनी त्यांच्या मागे जात असताना ते काही अंतर चालून गेल्यानंतर श्री व्यास त्यांच्या चिरंजीवाच्या मागे जात, व्यासमुनी त्यांच्या श्री शुकांच्या मागे जात असताना व्यासमुनी ज्या ठिकाणून जातात त्या ठिकाणी एक सरोवर असतं. श्री शुक मुनी त्या ठिकाणून जात असताना त्या सरोवरामध्ये, त्या जलाशयाच्या तिथं काही स्त्रिया स्नान करत असतात आणि त्या श्री शुक मुनींना पाहून त्या जागेवरूनच मनोमन डोळे झाकून त्या शुकांचं दर्शन घेतात. आणि त्यानंतर त्यांच्या मागून ते व्यास जे पुत्रमोहा पोटी त्यांच्या मागे जात असतात, तर ते व्यासांना बघितल्याबरोबर ते व्यास हे वृद्ध झालेले, आणि त्या वृद्ध झालेल्या त्या व्यासांना बघून सुद्धा त्या स्त्रिया त्या सरोवराचे स्नान करत असतात. त्या स्त्रिया त्या लाजतात आणि वस्त्र नेसून तिथे लांबूनच जमिनीवर डोकं टेकून नमस्कार करतात. आणि त्यावेळेस व्यास त्या स्त्रियांना प्रश्न विचारतात की माझा एवढा तरुण मुलगा तुमच्या समोरून गेला आणि तुम्ही त्याला लाजले नाही, आणि मी एवढा म्हातारा माणूस असताना तुम्ही मला लाजल्या. तर मग त्या ज्या स्त्रिया उत्तर देतात ते फार सुंदर उत्तर आहे. त्या म्हणतात की व्यासांना तर सगळं जग ओळखतं की तुम्ही वेदांची निर्मिती केलेली आहे, तुम्ही प्रचंड ज्ञानी आहात, पण तुमचे जे चिरंजीव आहे श्री शुक मुनी, यांच्या दृष्टीने स्त्री पुरुष हा भेदच नाही. ते तर प्रत्यक्ष त्या भगवंताच्याच त्यांच्या दृष्टीने सर्वत्रच भगवंत व्याप्त आहे अशी दृष्टी असल्यामुळं त्यांच्या दृष्टीने स्त्री काय पुरुष काय, आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांना लाजलो नाही. आणि म्हणून भागवतामध्ये सुद्धा आणि भगवद्गीतेत सुद्धा सांगितलेले की समत्व बुद्धियोग ही सर्वत्र एक सारखी दृष्टी जर असली तर कुठल्याही प्रकारचा दोष राहत नाही. त्याला समत्व बुद्धियोग म्हणतात. सर्व आपल्या दृष्टीने एक सारखंच, सर्व परमेश्वराचंच आहे. दगड काय सोनं काय हे सर्व एक सारखंच जो व्यक्ती मानतो तो खरा भागवत भक्त. आणि असं ते शुकांचं उदाहरण दिलेलं आहे. आणि मग श्री व्यासांचा आणि नारद मुनींचा संवाद सांगितलेला आहे की व्यासांनी पुराण आणि वेगवेगळ्या प्रकारचे ते वेदांची रचना केल्यानंतर त्यांना असं मनाला असं शांतता लाभली नाही, त्यांना असं समाधान झालेलं नाही की अजून काहीतरी पाहिजे. एवढं सगळं आपण निर्मिती केलं, एवढं वाचणार कोण? आणि कलियुगात माणसाचं आयुष्य फार कमी आहे आणि त्यातले जर तो एवढं वाचणार नाही. आणि मग माणसाला असं काहीतरी प्रेरित होईल, परमेश्वराची भक्ती चढ असं काय त्याला दिलं पाहिजे. आणि मग त्यावेळेस नारद मुनी व्यासांना मार्गदर्शन करताना म्हणतात की त्यांचा पूर्वजन्माचा ते वृत्तांत सांगतात की मी पूर्वजन्मी असं दासीपुत्र होतो आणि त्या ऋषींच्या संगतीत चांगल्या याच्यामध्ये, आणि ते वर्णन त्याच्यात दिलेले. आणि मग काय होतं तो पूर्वजन्म ते सांगतात. आणि
चांगली संगत आणि परमेश्वराचं अनुसंधान याच्या संदर्भात ते वर्णन करतात. आणि मग व्यासांना ते नारद मुनी सांगतात की तुम्ही भगवंताचे जेवढे जेवढे काही लीलांचं वर्णन तुम्ही एकत्र असं ओळीबद्ध करा. त्याचे जेवढे जेवढे भगवंतांनी वेगवेगळे अवतार घेतलेले त्यातले प्रमुख 10 अवतार आहे, मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण आणि बुद्ध आणि कल्की. हे जे प्रमुख 10 अवतार आणि इतरही बरेचसे जे वेगवेगळे अवतार भगवंतांनी वेगवेगळे वेळोवेळी ते धारण केले, त्या अवतारांचं सर्व अवतार लीला हे तुम्ही सर्व ओळीबद्ध करा, या सर्व एकवटा. आणि अशा माध्यमातून त्या भागवताची निर्मिती झालेली आहे. म्हणून या पहिल्या अध्यायात हे सांगितलेलं आहे की भगवंतांचं वारंवार लीलांचं जर आपण वर्णन ऐकलं तर भगवंताविषयी आपली प्रेम भक्ती वाढते. जसं आपण एखाद्या चित्रपटात वारंवार एखादा नट बघितल्यानंतर आपल्याला तो नट जसा आवडायला लागतो, ते तरी खोटं असतं. आणि इथं तर खरा नायक, खरा जो सर्व ज्या जगाचा पालन करतात, सर्व रक्षण करतात, त्याच्या जर आपण गुणांचं त्याचं जर वारंवार त्याचं आपण स्मरण केलं तर खरोखर आपल्याला तो आवडायला लागतो. त्याचेच फोटो आपल्या क्षेत्रात येतील, त्याच्याच सर्वत्र आपल्या जीवनात त्याचाच एक जीवनादर्श राहील. आणि म्हणून आपण सर्वांनी वारंवार त्या परमात्म्याच्या ते लीलांचं श्रवण करावं, असं या अध्यायाचा इथं सार सांगितलेला आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री विठ्ठलाय नमः. श्री ज्ञानेश्वराय नमः. श्री भागवत महात्म्य प्रथमोध्याय. ओम नमो जी कृष्णनाथा यशोदा पुत्रानंद सुता वासुदेवाय यदुनाथा देवकी जाता तुझ नमो. ओम नमो वासुदेवाय गोपीजन वल्लभाय नमो जगत्कारणाय सर्व भावाय तुझ नमो. नमो कृष्णात्मरूपा हृदयी लावी प्रेमदीपा वाणी वदो तुझ्या रूपा नाम गुणाखंडित. तुची धरला स्वय अवतार बाप माझा ज्ञानेश्वर सद्गुरु राजा करुणाकर सच्चिदानंद सर्वेश्वर. जगदारंभी ज्ञानावतार ब्रह्मा सुजी जगडंबर विष्णू पालनी तत्पर रुद्र संवार करीत असे. ज्ञाने धरले रूपे नाना कोण करती त्यांची गणना. लंबोदरा गजानना ज्ञान गणेशा तुझ नम. चतुर्वेचारी भुजा प्रमेय अलंकारी मिरवती ओजा भक्त रक्षणाचा काजा पाश परशु धरले ती. मोक्ष मोदक एके हाती मुक्ता फळांचे हार कंठी बगली रक्तचंदनाची ओटी कर्णशोभती शिरपाकार. माता मुकुट रत्न जळाळ सुष्म नेत्र शुंडा सरळ बाप माझा लंबोदर रक्तांबर नेसलासे. सुवर्णाचे सिंहासन बैसला घालुनी पद्मासन सखा सोदर गजानन ग्रंथारंभी रक्षिका. नमो नमो जी पंढरीनाथा पतित पावन रुक्मिणी कांता राधा रमणा दीनानाथा जगन्नाथा दयानिदे. बाप रखुमा देवी वेवरा नमो विठ्ठलानंद गंधा महानुभवा मानंदा जगन्नायका जगद्गुरु. चंद्रभागेची अतरी महाक्षेत्र श्री पंढरी पुंडलिकाची द्वारे निरंतरी उभासे. भक्तांचे हृदय मंदिरी महाभावाच्या विटेवरी उभा समचरण कटेवरी हात ठेवले सुकुमार. कासी कसिला पितांबर कंठी कौसुभ नानाहार सरळ नासिका नयन विशाळ श्रीमुख सुंदर शोभदसे. निष्काम भक्त करते प्रेम त्यासी कैसे व्हावे उत्तीर्ण ऐसा विचार करुणी नयन अवनत दृष्टीपादसे. पायावरी ठेवती भाळ भोळे भाळे भक्त प्रेमळ कृपा कटाक्षी निरंतर अवनत दृष्टीपाद द्याई भक्ता हृदय मंदिरी दृष्टी लावले सेना सागरी अवघी दुमदुमले पंढरी विठ्ठल गजरी निरंतर. माझे कुळेची कुळ स्वामिनी विष्णू झाला मोहिनी श्रीनिवास प्रवासने प्रवरात्री नांदचे. विष्णू आची विठ्ठल राजा विष्णू ज्ञानेश्वर नाही दुजा विष्णू माझा मोहनी राजा नमिता तुझे पण भासेना. नमो सप्तर्षंग निवासनी श्रीनाथांची उपासजनी अष्टादश हाती आयुधे घेऊनी मजबाळासी रक्षिते. नमो नमो जी अवधूता बाल्ली रक्षिले त्वावनाथा व्याधी निरसुन्या माथा निज करता तुझा ठेविला. अन्यथा मजैसा पामर आळशी मंदमती सेवा जर माझा देह व्याधींच्या आगर आजोरे कैसा वाचत. आदिनाथ मच्छिंद्रनाथ गुरुक्षनाथ गेनीनाथ निवृत्तीनाथ ज्ञाननाथ सद्गुरुनाथ नमन माझे. बाप श्री हरी करुणाघन स्वप्नी दाखविले ज्यांचे चरण जनी करणी हरी कीर्तन भुवैकुंठ गाजविले. त्या गुरुनाथा दयागनासी नमन माझे श्री शंकरासी मामासाहेब उपनामेसी जगा जगासी परिचिता. आता नमो गोत्र परवरासी भार्गव वचवन आपलवान औरासी सदा चिंतितो जामदग्न्यासी भार्गव रामासी नमनस.
मार्तंड मल्हारीचा वरदपुत्र मार्तंड महासापती ख्यात लक्ष्मी ज्याचे घरी नांदत प्रपितामन महानमन माझे पितामह भोळे राजा राम मजवर ज्यांचे त्यांचे बहुप्रेम पितामही भागीरथी धन्य जणू कलोळ प्रेमाचा त्यांची आशीर्वादे करून संसारी वर्तलो स्थिर होऊन त्यांच्या पायी माझे नमन दंडवत जाण करीत असे माता माझी शांता देवी प्रतिव्रता सती साध्वी जन्मोजन्मी ही मायला बावी बापा विठ्ठला मज लागे अति बालपणी तिचा वियोग काळी घडविला हे दुर्भाग्य म्हणून माते समश्री रंग आजवरी पाळीत असे आता नमो जनकासी विद्यमान नारायण नामेसे बहुदक्ष संसारासे करते पदवी जया माता पिता बंधुजन सखे सोयरे संबंधी जाण हे सुख दुःखासी कारण प्रारब्धे करुणी होता ते पुन्हा स्मरतो श्री ज्ञाननाथा चरणी ठेवून या माथा मज वधवावे भागवतार्था श्री कृष्ण कथा वद्विगा श्री भागवत ऐसे पुराण श्रवणेची अर्पे मुक्ती जाण वैराग्यास भक्ती ज्ञान आपण होऊन देत असे करता निजधाग मगन श्री कृष्ण सदेचे एकत्र करून श्री भागवती ठेवले कथन श्री शुक्राचार्य करत असे जन्मातक्षणी त्यागुनी आश्रम श्री शुक्री वनगमन त्यासी बाहे पिता व्यास नारायण हाकार देते वृक्षवल्ली ऐसा शुक्राचार्य सर्वगत जाला भगवंता सर्वव्यापक तेने कदलेसे भागवत वाडमय मूर्ती श्रीकृष्णाची श्री भगवान ज्ञानेश्वर बदले शुकाधिक दादुले जे का काम जिने निजी आले तेही वर्णिता झाले श्रीकृष्ण काम ऐशिया भागवता श्रेष्ठाचार्या नमन माझे शुक्राया कथा वदवी गुरुराया सुलभानी संक्षेपे आधी वंदन श्रीकृष्णासी मग वंदावे श्री नारदासी तदनंतर श्री व्यासासी श्री शुकासी दंडवता जयाच्या निमित्ते श्री भागवत सकळ जनासी झाले श्रुत धन्य धन्य तो परीक्षित माझे दंडवत त्याच प्रदे कालचक्राची गती अखंड जेथे उदसे ता थंड ऐसी भूमिका नैमिषारण्य तेथे ऋषीमुनी पावतले त्यात अग्रगणी शौनक भार्गव करुणी सुतांचा गौरव धरुणी आहेत विनित भाव तरुण भाव विचारित भक्ती ज्ञान विराग युक्त विवेक कैसा होईल प्राप्त घोर कली असे कळत वैष्णव मार्ग कोण कैसा श्री सुत महाकारुणिक श्रोते दिकोनी भावयुक्त सांगती श्रीमद भागवत कली श्रेष्ठ शुकशास्त्र एकदा शुकाच्या कथेमध्ये सुरवर आली स्वकारे साधी अमृत देवनी कथा मागती श्री भागवत परमामृत अमृत मिळवणी अमर नव्हती त्या सुरवरांची ऐसी गती पुण्य सरल्या ती मागुती मृत्यूलोकी हदभागी श्रीमद भागवताचे अधिकारी सुरवर नव्हती अविचारी वैष्णवजन निर्विकारी प्रेम निर्धारी हरिवरी वैष्णव भक्ता लागे जना शुके कथले महापुराणा श्रीमद भागवत कलीत जाना प्रत्यक्ष श्रीकृष्ण बोली जे निगम तरुणचे फक्क फल ते हे भागवत महारसाल शुकसेवी परमवीर परिमळ भक्तजन सगळा सेवा हो सनक सनंदन सनातन सनत कुमार चौघी जन महाभागवत बालके जाण पंचहायन सिद्ध मुनी नारद करता भारत भ्रमण खलित संदर्भ पाहुणी जन भक्ती विरक्ती ज्ञानक्षीण पाहुणी खेत्या झाला सत्य नाही तप नाही शौच नाही दया नाही दान नाही धर्म नाही पोट भरण्या दक्ष सदा आपणांची मनवेती संत परिपाखंडी धंबरता विरागी विषयासक्त पापे करता लाज नाही पती पत्नीचे सदा भांडण पिता पुत्रांचे वैरीपण बंधू बंधूंचे कपटाचरण देवा कोणी मानिना शिष्याशी लबाडफार गुरु बंधू द्रव्य चोर सणीला आचार शुद्ध विचार परमार्थ साचर बुडविला संन्यासाची संपत्ती मोठी गृहस्थाश्रमी दरिद्री कष्टी ऐसी कलीची काळगती देखुनी हिमपुटी नारद देखता श्री संकादिका केले अभिवादन एकमेका पाहुनिया नारद मुखा कुमार पुस्ती सकेत का नारद कथिता झाला तयासी भक्ती तरुण दुःखित मानसी तिच्या पुत्रा ज्ञान वैराग्यासी मृतपाय देखीलेसे तिने मज उपाय पुसिला वृंदावनी नेले तिला परंतु आराम पूर्ण न झाला तया लागी भक्तांना तरी उपाय कथने त्यासी हेची चिंता मन मानसी कृपा करुणी सांगावे देसे भक्तीसी कैसे पुनरुज्जीना श्री सनत कुमार पुरज्ञानी भक्तजना माझे अग्रणी करता भागवत कथा त्यांनी भक्ती धरणी झालीसे होता भागवत कथा पूर्ण संकादिकी मांडले कीर्तन उच्चसरे संकीर्तन हरिशरणम म्हणता ते
त्या काळी शुक्राचार्य तेथे पातले अकस्मात वर्षे द्वादश वय अवधूत माथा जावळ उडत असे. कमनीय काया राजीव नयन मुखी करी भागवत गायन मृदू रक्त करचरण अंतरिधान श्रीहरीचे. संत सभेसी येताची जाण सकळकी दिदले उत्तापन मध्यभागी उभे राहून करत कीर्तन स्वानंदे. प्रल्हाद वाचवी टाळ आपण उद्भा हाती झांच जनान नारद स्वय विना घेऊन अर्जुन सुसरे गात असे. इंद्र वाजवी मृदुंगासी कुमार करती जय जयकारासे शुगातसे हरिनासे भावारूढ स्वय वक्ता. भृगु वसिष्ठ चवन गौतम मेघा तीर्थी भार्गव राम देव 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 देवल देवरात मुनिगणा व्यास पराशर ऐकती स्वय. दिव्य कीर्तनी गाती नाचती हर्ष टाळ्या वाजवी दे जय जयकारे दिशा कोंदते दे बानुरले कवनासे. ऐशा कीर्तनी आला हरी जासी कथेचे बहु आवडे सवे शंकर लवड सवडे ब्रह्मा सवित पातला. सकळी वंदिला लक्ष्मीपती हरीसी भावे ओवाळते वाटोनी अक्षरापते भागवत महिमा वर्णिला. या श्रीमद भागवती भक्ती ज्ञान आणि विरक्ती तैशीच वर्णिली नैष्क्रम्य स्थिते अक्षर प्रत्येक हरिरूपा. जयापाशी नाही धन वैष्णव जना किंचन परंतु त्याची धन्य धन्य हृदय त्याच्या हरिभक्ती. ऐसे भक्त संत जनासी ब्रह्मादिक्ती ओळंगी दे धन्य धन्य त्यांची भक्ती हरी चित्ती ध्यात दया. दारिद्र्य दुःख दग्ध तेही सेवावे भागवत औषध तत्काल तुटती संसार बंद भक्ती छंद लागत असे. सर्व साधना श्रेष्ठ भक्ती नद्या माझी जी श्री भागीरथी तैसी भागवताची ख्याती पुराणा म्हणजे जाणावे. नित्य भागवताचे नघडे सेवन म्हणून सप्ताह कराव्या श्रवण त्याचे सांगितलेसे विधान संक्षेपाचे ऐकाजे. पाहुनी उत्तम दिन करुणी पुण्य वाचन करुणी भागवताचे चरण नाना सहित मिळवावे. वेचुनी आपर्धन विवाह सोळा कीर्ती जन तैसा परी भागवत यज्ञ वैश्वर्यासी करणे जे. पताका गुडिया ध्वज तोरणे कर्दली संभ दिव्य विताने मंडप पल्लव उच्चासने नाना प्रकारे शृंगारावे. करुणी हरीचे महापूजन वाद्ये वाजवाई धनानन शंखबेरी वाचवना पंचारीत कापूर लावावे. निष्प्रभ निष्काम निष्कांचन प्रेमळ ऐसे हरीचे जन त्यांच्या कीर्तनार्थ पाचारण करुनिया गौरवावे. सदैव संतुष्ट सदाचारी सज्जन विनम ब्रह्मचारी ब्राह्मण तपस्वी व्रतधारी हरिभक्त असल्या पाचारावे. वक्ता असावा सत्पुरुष कांचन कीर्ती जास्ती विष जास्ती नाही अभिलाष ऐसा वैष्णव बोलवावा. जो का रंगला हरी भजनी नसे नाका पंडित ज्ञानी हरिभक्त असावा शुद्ध मनी धनाचा लोभी नसावा बा. त्या सीमानावे शुकसानी पूजावा स्तवावा नमस्कारुनी भागवत ग्रंथ पूजा करुनी धूपदीप लावावे. संसार सागरी मी मग्न माझे करावे उद्धरण भागवता तू प्रत्यक्ष कृष्ण तुझला शरण आलोसे. ऐसे हरिसे विनोना सप्ताह श्रवण करावा युक्त आहार विहार करावा सकल सदाचार आचरावा. हरी कारणी देह लावावा कृष्ण स्मरावा स्वानंदे. जरी न करवे उपोषण तरी सुखी करावे भोजन परिश्रवणी द्यावे मना निर्विघ्न करून असावे. सप्ताह श्रवण होता पूर्ण करावे दशम स्कंदे हवन अथवा विष्णू सहस्रनाम पठन गीता वाचन करणे जे. ब्राह्मण भोजन अन्न संतर्पण द्यावे सुवर्ण सिंहासन शक्य असता करावे दान अथवा नमन स्मरे जय. सकळ कर्मे होती पूर्ण ऐसे हरिनामाची महिमान या कारणे नाम स्मरण साधना माझी श्रेष्ठ से. ऐसा सप्ताह करुणी भावे श्रीकृष्णाशी तोषवावे निषेधिनी त्याचे गुण गावे प्रेम भावे करुनिया. बाप माझा ज्ञानेश्वर कली माझी वैष्णवथुर करिता त्याचा नाम गजर अपूर्ण ते पूर्ण होया. महाविष्णूचा अवतार संत द्याती निरंतर कृपा करतो दासावर करुणाकार कृपा दे. महाराज ज्ञानेश्वर माऊली भक्त वत्साची गावले करी प्रेमाचे सावले बाळावरी जन्ये. श्री संतांचा चरण रज नाम ज्याची योगी राज श्रीमद भागवत ग्रंथराज महात्म्य संक्षिप्त बोललो. विष्णू स्मरणे पूर्ण असो चित्ती कृष्ण सदावसो सद्गुरु राया कृपावरसो चरणदास विनवितसे. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते प्रथमोध्याया. श्री कृष्णार्पणमस्तु.
ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वितीयोध्याय. जय जाजी पांडुरंगा भक्तजनांतरंगा सगुणा निर्गुणा निसंगा निराकारा निर्जरूपा गोपीजन मानस मोहना वसुदेव देवकी नंदना. जय जयाजी श्री कृष्णा यदुवंश भूषणा नमो तुझा. श्रीमद भागवत करुणी श्रवण धुंदुकारी तरला पापी जन महात्मा एका भाविक जन संक्षेपाने सांगत असे. तुंगभद्रेच्या नेतेरी नगर राहत होता ब्राह्मणवर आत्मदेवक नाम विद्वावर सदाचार पाळत असे. वेदशास्त्री पारंगत घरी सर्व समृद्धी नांदता परंतु नसे कन्यासुत मनी कष्ट त्यागे. भार्या सुंदर गृहकृत्य दक्ष परंतु कर्कशा कलहमत्त भोगेश्वर्य असे आसक्त काळक्रमित आनंदे. संसारी नाही पुत्र संतान ते गृह बासे जैसे स्मशान उदास शेती करी सदा ब्राह्मण कांता गृहधन नावडे त्या. एके दिवशी अरण्यात प्राण तेजू म्हणत उडी घ्यावी जलाशयात असा विचार करीत असे. पूर्व पुण्य अकस्मात कोणी येते तेथे येत प्राण किमर्थ तेजसी म्हणत सर्व वृत्त कधी येले. ब्राह्मणाचे सदाचरण पाहुणी रमारमन येथे वेश दिले दर्शन त्याचे प्राक्तन विचारते. सप्त जन्मपर्यंत तुझी दैवी नाही पुत्र संतती अगा करुणी भगवती भक्ती तरुणी जाय भव आता. क्षुधा पीडित मिळे खावे असं त्याचे सांगावे खरे उपवास तैसा तुमचा उपदेश मजलागी योग्य नव्हे. पुत्रार्थी तो झाला व्याकुळ पाहुणी दिले एक फळ भारीसी बक्षावया सकळ देवनी व्रताचरे. यथेसी घातले साष्टांग नमन हृदय आणला ब्राह्मण मने होईल पुत्ररत्न सुखावणे कवन मग. गृही येऊनी सांगे पत्नीसी प्रिय लाभेल पुत्र तुसी बक्षी लवलाय प्रसाद फळासी अंतर्वत्नी होशील. असी म्हणून गेले सहकार्यासी मिळविले श्रेष्ठ मैत्रिणीसे वृत्तांत कथेला शेजारणेसे मने कैसे वर्तावे. गर्भ राहील खाता फळास उदर वृद्धी कष्ट नवमास वेदना बहु प्रसिद्धे समयास मजला नावडे हे सर्व. बालकीता जन्मासी प्रतिपाळणी बहुसायासी सन बाजावे लागेल त्यासे मलमूत्र काढावे लागेल गे. धन्यची त्या स्त्रिया जगती जाका वाजनी पुत्रिक असते त्यांना न सोसावे लागते गर्भारपण प्रसूती त्रास ऐसे. स्त्रिया मती खरे बाई तू पतीचे नायकावे काही फळ बक्षाव्या गाईस देई तू राई सुखेशी. त्यात होती तिची बहीण प्रतिवर्षी तिचे बाळणपण तुझला द्रव्य बहु देईन बालक मजलार पावे. चिंध्या बांधून उदरावरी गर्भारपणाचे सोंगरी ब्राह्मणासी आनंद भारे गर्भसंस्कार करवित असे. फळ घातले होते गायसी तीही झाली गर्भारशी आश्चर्य वाटे आत्मदेवासी मने देव फळ पळले. बहिणीचा येता प्रस्तुती काळ धुंदलीचे वृत्तांत कळविले तत्काळ नाटक करी मने प्रबळ प्रस्तुती विना येता दे. बहिणीचा पुत्र वारे सकट आनविला धुंदली निकट धुंदली प्रसवली म्हणे ते पुत्र आत्मदेव आनंदला. गुह्य नव्हते त्यास विदिता परमानंदे पाय पुत्र दाने दिदली अपरिमिता गावांत शर्करा वाटले. तिची देवी गाय वायले मानवाकृती पुत्र प्रसवली वार्ता नगरामाचे पसरले पाहू आले सगळीका. पुत्र सुंदर गौरवर्ण माथा जावल कमळनेन गायी ऐसे झाले कर्ण गोकर्ण नाम पावला. दोघे वर्धते दिवस मास विप्रे करले सर्व संस्कारास परिचिते विषात्यास निजपुत्रवृत्ती बघुनिया. गोकर्ण नित्य भजन करी स्थान संध्या जप निर्धारे माता पित्याचे वंदन करे मधुर भाषा बोलत असे. धुंदलीचा धुंदुकारी शिव्या देई कोणा मारे कलह नित्य चोरी करी व्यभिचारी निपजला. 12 वर्ष होता गोकर्ण तीर्थाटना गेला गुरु सोडन धुंदुकारीचे पावन वर्तन आत्मदेव पस्तावला. न कळे कैसा निपजला सुत यावनी वाचपण बरवे म्हणत होता तरुण नित्य छळता पैक्यासाठी बापासे. नाना व्यसने लागते त्यासी मध्यमास मध्ये राक्षी मायबाप देव धर्मासे कदापही मानिना. ऐसा काळ लोटला 12 वर्षी गोकर्ण आला पितृदर्शनास स्थिती पाहुणी दुःखतयास पित्यासे सांगत ज्ञान तदा. ताता तुमचे वय झाले संसारी किमर्थ चित्त ठेले मोहा माझी मन गुंतले देतो बरवे कैसे जे. धर्माचे पिता माता धर्माचे सखा भ्राता धर्माचे पुत्र मित्र धर्माचे विस्ती वावा. सोडा बापार संसार आशा हृदयी आठवी जगदीशा शरण जावे ऋषिकेशा दुःख संतेच के. लोकधर्माचा करावा त्याग संत जनांचा करावा संग काम जिंका धरा विराग नामस्मरणे रंगावे. नित्य करावे हरीचे पूजन नित्य करावे हरिभजन त्यागुनी इतरांचे गुणदोष चिंतन संसारी चिंतन ठेवावे. गोकर्णाचा उद्देश ऐकून विप्रनासक्त झाला मनी रात्री गृह त्याग करणी तीर्थाटनी प्रवर्तला. गंगा तटाकी कंदवासी आत्मदेव जाऊनी राहिला वनासी श्रीमद भागवत दशम स्कंदासे नित्य नेहमी वाचित असे. ऐसा कृष्ण भक्ती तोनी रत आत्मदेव झाला स्वयंमुक्त सत्संगाचा महिमा अद्भुत कर धन्य गोकर्ण हरिभक्त.
बाप जात गुरुहातुनी धुंदुकारे बरविमानी 5 वेशादरी आणूने ठेविल्या ताना राधने धुंदले विचार करी म्हणे जैसी करणी तैसी भरणी नित्य सोसे मानहाने यावनी मरण बरे मरणे पैक्या लागे तिसला मरित दुवर्ण सुवर्ण धन सुवर्ण राहिले ग्रंथ उडी घालून कुपांता धुंदळीने जीव दिला या संस्थांना ईशी विनंती सतीलाचे सुपुत्र होते धर्माचरण करावे आणि पती ईश्वरा संभजावा ऐसा दुष्ट दुराचारी चोरचार धुरंदर धुंदकारी चोरी करून पोट बरे वेशांच्या सह आपुले राजगुरे करुणी चोरी रात्री येता झाला घरी विचार करता 5 सुंदरी आता कैसे करणे गे वारांगणाशी कैसे ब्रते द्रव्या लागे लोभ दाविते द्रव्य सरता आकलून देते जारा लागे ख्यात असे नित्य कीर्तो मेला चोरणी याचे चोरे सापडले जरी आम्हा होईल दंड भारे कासे यासी सोसावे निद्रा लागली त्यासी गाड स्त्रिया बसला छातीवर कंठी पाश आवळीने सतर मुख्य अग्नी घातला दगड बांधून त्याचे व्रत त्यांनी फेकले गृहकुपांत घेऊन या धन समस्या रातोराती पळाल्या त्या धुंदुकारीचे झाले भूत घरी त्या कोणी नाहीत पडून गेले घर समस्या बोरी बाबळी वाढल्या अशी क्रमिता वर्षे 12 गोकर्णाचा आला फेरा जन्मभूमीच्या येता दारा सर्व संपले म्हणत असे गोकर्ण महाभक्त भक्त ज्ञानी असंग महाविरक्त ग्रामी आले म्हणून समस्या ग्राम जन दर्शन आहे तिथे सांगती घडला सर्व वृत्तांत रात्री येत न राहिले म्हणत धुंदुकारी झाला भूत नांदताई भयंकर गोकर्ण म्हणे आम्ही भक्त आम्हा नाही बाधा भूत हरी भरला सर्व विश्वांत आम्हा लागी भय नसे रात्रीचे समय धुंदुकारी येऊनी नाना वेश धरी कुत्रे गुबड मरकट भारे भेडसावी गोकर्ण म्हणे माझा बंधू स्वैराचरणे झाला बाधू त्यासी करणे काही बोधू तीर्थ संचने स्थिर केला धुंदुकारी उभा राहत मजला तारी बंद म्हणत दुराचरणे झालो पेशाच्या सोडवी मजला दयानी दे गोकर्ण विचारी निज मानसी याचे लागे केले त्या गया श्रद्धासी मुक्ती झाली नाही कैसे आचर त्यासी वाटले करुणी सूर्याचे संबन विनवी त्याच्या पदा वंदना उपाय बंद मुक्तार्थ कोण नारायण सांगावं सूर्यनारायण म्हणे त्यासी करावे भागवत सप्तासी तेने धुंदुकारेसे त्वरित मुक्ती लाभेला आनंद झाला गोकर्णासी वार्ता विदित केली सर्वजनासी आमंत्रण पाठवले देश देशे संत सज्जन हरिदासा मंडप घातला ते विसरण ध्वजपताका गुढ तोरण कर्दली संभ शोभायमान उच्चासन वक्त्यास निर्मिले वादी बेरी करती निनाद उच्चस्तरे शंकनाद जय जयकार नम शब्द गगन भेदनी चालला गोकर्णासारखा परम विरक्त वक्ता ज्ञानी तसा भक्त कथेसी रंग चढे अद्भुत महानंद प्रवर्तला सप्तग्रंथीनी असे युक्त बांबू होता अंगणात पिशाच्या वायुरूपत्यात धुंदुकारी बेसलासे सर्वेंद्रियांचे करुणी गान एकाग्र चित्ते केले श्रवण मन आणि निध्यादसन कृष्ण रूपवनी ठेले प्रत्येक दिवसाच्या कथेअंती वंशांची उकले एक ग्रंथी 7 दिवसाचे शेवटी 7 ग्रंथी भेदल्या जडबासाचा ग्रंथी भेद जरी झाला हे प्रसिद्ध जीवदशेतील संशय भेद होईना केवी सुजन हो धुंदुकारी झाला दिव्य देई पेशाचनी सरली पायी हात जोडून उभा राही अष्टभाव दाटले त्या मने धन्य संत सज्जन मज ऐसा पती धरण त्या लागी केला ज्ञान यज्ञ मजपेशाच्या तारिले धन्य धन्य गोकर्ण भ्रात धन्य धन्य श्री भागवत धन्य धन्य वैष्णव संत धन्य मी आज झालो धुंदुकारी स्नेह लागे आले विष्णू वेगी गोकर्ण बोले त्या लागे सगळ्या श्रोत्या स्नेह विष्णुदूत म्हणती गोकर्णासी धुंदुकारी एकले एक चितेसी तैसे मने न घडले इतरांची म्हणून फलभेद दिसत असे गोकर्ण करी पुन्हा कथा सर्व एकती एकाग्र चित्ता सगळ केले विमान असता वैकुंठ लोकी नेले ते जैसे पूर्वी श्रीरामचंद्र अयोध्यावास वैकुंठ नेले ऐसे गोकर्णे नवल केले श्रोते नेले वैकुंठे महात्म्या भागवत श्रवणाचे पद्मपुराणी गायले साचे संक्षिप्त कथेले सरंदासे घडून करून घ्यावे जी आता कथेची आध्यात्मिक चित्ती धराविजी रूपक तेने बोध होईल नाही का म्हणा लागे नित्यवा आत्मदेव हा जीव जाणा धुंदली देह बुद्धी म्हणा कुबुद्धीचा पुत्र आणला उसना तो अज्ञात धुंदुकारी येते म्हणजे सोय भगवान देता झाला फळ ज्ञान परिणते सेवे धुंदली जाणं देह बुद्धी होती म्हणून या भक्ती काय होती दारे तिने सेविले सत्वरी ज्ञान जन्मले तिचे उदरे गोकर्ण नामे परियेसा तो भक्त तैसा ज्ञानी संदेह देत नव्हते म्हणे हिंडत होता सर्वांनी भक्ती ज्ञान प्रसारण्या संत दाखवते सन्मार्गासी संत दाविती निजुरूपासी संत लावती हरिभक्तीसे प्रपंच वासना शमोनी
येथे वेशी भेटला देव परीन हरिला भोबेव भक्त झाला आत्मदेव संत गोकर्ण उपदेशे धुंदुकारीच्या पंचभरंगना ते पंचविषयी जाणा आवडती भवज्ञाना निजगातेनेची झाला ऐसी कथा आहे गहन त्रिकाला बाधित सत्य जाण सांप्रते श्रोते सावधान होनी ऐकावे इतिहासा परम पवित्र शांडिल मुनी पडतो नित्य जो आहे चित्रकूटस्थ ब्रह्मानंदे परिप्लुप्त नमस्कार त्या शांडिल्यासी चित्तरंगले हरिकथेसी पत्नी जासे पूर्णमासे सती भक्ता पतिव्रता शांडिल्य गोत्री माझे मातुला वासुदेव माता मा उपनाम शुक्ल वैदिक याज्ञिक गायन तज्ञ नित्य भागवत वाचते त्यांचे पायी माझे नमन द्यावे मजला भागवती प्रेम शांडिल्यासी पुन्हा नमन हरिस्मरण नित्य असो ऐशी कथा परमश्रेष्ठ संक्षेपे सोपी करून स्पष्ट श्रोते भाविक भगवत भक्त श्रुती आदरे सेवावे माझी ज्ञानेश्वर माऊले खरी कृपेची मजला सावले हृदय सुकुमार धरू पावले ध्वज वज्रांकुर शंकिजे महाविष्णूचा अवतार संत सखा ज्ञानेश्वर माता त्यांच्या चरणावर सदैव राहू जगदीशा सन्मुख वाय इंद्रायणी भक्त रंगले नामस्मरणे गाताना हरी कीर्तने जय जयकारे मातले वामभागी सिद्धेश्वर तैसाचे सुवर्ण पिंपळ समोर अजान वृक्षात बुद्धोर आठवे माझ्या चित्तासे श्री संताचे ते जिव्हार आळंदी क्षेत्र अम्मा माहेर चिती आठवे वारंवार बाप ज्ञानेश्वर माऊले ऐसे संक्षिप्त महात्म्य कथन 2 अध्याय केले कथन श्रोते होऊन सावधान पुढील कथा ऐकावे जे जे बोलले ते सर्व विधित असो ज्ञानेश्वर पाये कृपा करून येस विठाये संसार पाशी सोडवे इति पद्मपुराणांतर्गत महात्मा हे संक्षिप्त कृष्णार्पण करून निवांत हरिभजनी रंगुया इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते भागवत महात्म्य द्वितीयोध्याय भागवत महात्म्य समाप्त. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सुलभ संक्षिप्त भागवत प्रारंभ. प्रथम स्कंद अथ प्रथम अध्याय. ओम नमो जय श्री जगदाद्या आनंद कंद वेदवेद्या सच्चिदानंद नंदनंदा वासुदेवा जगतपते. तू सत्याचे परम सत्य साधू संत मुनिगण सिद्ध द्याती तुझला प्रेमी नित्य अन्वय व्यतिरिक्त ज्ञानाने अलंकार सुवर्णी गुप्त असते आकार येऊनी व्यक्त होती पुन्हा आठविदायक पावते सुवर्णिची हे सत्य कारणान वाचनी कारण असते कार्यनाश कारण राहते हाची व्यतिरेक अन्वय निश्चिते ज्ञानीची ते धरताते सूर्याची ने किरण प्रकाशे नवी तिची मृगजळ आवासे तैसे तुझ्या सत्य दिसे जगदावासी या म्हणते त्या परमसत्या लागी निर्गुण निराकार बोलते जगती तुझी सगुण आम्हा लागे बालकृष्ण विठ्ठल होऊन ये अनेक धर्म पाखंडी असती तेने त्रिविध तापन नास्ती आम्हा गती भागवते श्री शुकोक्ती साच धर्म निगम कल्पतरुचे गलित फल शुकमुखे स्वर्शल्या तिरसाळ श्रीमद भागवत रसमय केवळ भाविक रसकी सेवावे निमिक क्षेत्रे शंकाधिक ज्ञानस्थिती सुतासित विनीत धर्मकर्माचे सार निश्चित कवन आम्हा सांगावे कली आला असे दारुण पुण्यक्षेत्री आलो याची कारण आम्हा लागे सांग म्हणून धर्मोत्तम श्रेयस्कर रोम अर्शनाचा पुत्र सुत महाकारुणिक महाभागवत श्री सद्गुरूचे चरण स्मरत अष्टभाव दाटले श्री व्यासाचा जोका पुत्र नामे शुकाचार्य पवित्र आत्मरूप व्यापक सर्वत्र भजनानंदी मग्न सदा तेने कृपा करुणी सर्वासी भागवत मिशोपदेशासी केले त्या गुरु शुकासे नमस्कार असो माझा नमस्कार नरनारायणासी सरस्वती आणि व्यासासी नमस्कार श्रीकृष्णासे जय जयकारी पिटुटाळे भगवान वासुदेवाची ठाई निश्चला भक्ती कथिली ते ज्ञान वैराग्य लवलाय साधकासी लाभत असे निरपेक्ष संता उपासिता सर्वनी रुची होय तत्वता संत मुख्य ऐकता रे कथा श्रद्धा उपजय तीव्रते सहज राय विषयासक्ती सहज पावे हरिभक्ती सहज घडे संसार मुक्ती छंद लागे नामाचा श्री हरीच्या कृपे करुणी सर्व संशय जाती निरसनी हृदय ग्रंथी भेदवणे कर्मानी फळे नासते हरिभक्तांच्या रक्षणासे धर्म मार्ग उज्जीवनासे दुष्ट दैत्यांच्या विनाशास्ते नाना रूपे धरी हरे कच्छ मत्स्य वरांडू रे वामन भार्गव धनुर्धारी कृष्ण बौद्ध कल्केशर रे नानावतारे तो नटे नर नारायण तथा कपिल व्यास नारळ दत्त कृपाळ श्री मोहिनी रूप सुंदर धरणोद्धर निजदासा ऐशा नानावतार कथा श्री भागवती गायला ततता श्री व्यासे कथिल्या निजसुता श्री शुकाचार्य गुरुनाथा
श्री शुकेकतले परीक्षिता जो गंगा तरी बसला होता प्रायो पवेशने आठविली चित्ता श्रीहरीच्या पदकमला क्षौनक विचारते कोणी निसंग समदृष्टी मामुनी तो कैसा भेटला नृपा लागुनी केवी केले उपदेशा ज्याचे ऐसे कुणी ख्याती उन्मत्तम तुचरेक्षिती ब्रह्मानंदी लागले सृष्टी दृष्टी स्थिरचर काही न दिसे एके समय श्री शुकनाथ जाता सावना व्रत मागे पुत्र मोय धावत श्री व्यास नारायण वाटेत एका सरोवरी जलक्रीडा करते देवणारे वस्त्रे ठेवणे काठावरी मुक्तपणे नातो त्या सरोवराच्या काठावरून श्री शुक गेले निघून समदृष्टी जीवनमुक्त जाणून अंतरीच नमन केले त्या पाठोपाठ आले व्यास लगबगे स्त्रिया नेसती वस्त्र धरणीवरी ठेवणी माता नमस्कार ते केला आश्चर्य वाटले व्यासा व्रत इथून गेला तरुणपुत्र दिवांगना त्याची लाज न धरता मजरुद्दासी लाजल्या तै नारी म्हणती मामुनी व्यासनारायण ख्यात जनी परीपुत्र शुकाचे मने नाही भाव नरणारे त्यासी एक कृष्ण वाचन चिराचराचे नाही बाना आत्मरूप सर्वस आपण म्हणून नाही लाजलं ऐसे ज्याची अखंड स्थिती तो कैसा पातला राजा प्रते कथा सांगवणे भागवती सप्ताही करायला पांडव वंश कुलभूषण वीर अभिमन्यूचा नंदन पृथ्वीपती महाराजासन गंगा तटाकी का गेला ऐकुनी शौनकाचे वचन सुतकरी हरिचिंतन मने या निमित्ते करून मत्स्मरण घडेल के सुत सांगे शंका प्रती तुम्ही ऐका भागवतोत्पत्ती व्यास महर्षी सरस्वती तडे सगळे चित्ते बैसला व्यास नारायणाचा अंशावतार वेदांची केली विभाग 4 5वा वेद पुराणे थोर नाना इतिहास वर्णिला परिवेदांचा अधिकार स्त्री शूद्रांधिका 9 साचार ज्ञाना धर्म वामा गोचर म्हणून भारत लिहिलीसे ऋग्वेद दिला पहिलासी यजुर्वेद वैशंपायनासी सामवेद दिला जैमिनीसे अथर्वेद अंगिरसा पिता माझा रोमहर्षण त्यास दिले इतिहास पुराण तथापि चित्त नव्हते प्रसन्न आश्रमी सकेत बैसला असे ते वेळी तेथे आकस्मिता आले देवर्षी नारद भागवत ब्रह्म याचा मानस पुत्र महासंत श्रेष्ठ जगी त्यास भावनी नारदासी उत्पादन दिले आदरेसी करता झाला पूजेसी मनोभावे करुणिया व्यासाचे करता मुखावलोकन काय म्हणून दिसती म्लान एरू मने प्रसन्न मन अखंड आनंद का नाही नारद म्हणते व्यासराया द्यावे प्रेमी हरिपाया सगुण हरीचे गुण गाया बुद्धी आपली योजावे सगुण हरी लीला कथन जे न घडले प्रेमी करुणा शुष्क ज्ञाने मन प्रसन्न कदापि नवेल के त्यात गायला हरिलीला शुद्ध ते व्याकरण दृष्ट्या असो शुद्ध परिसेवती भागवत सिद्ध व्याकरण त्याचे न पाहता हरिलीला अवघ्या काव्य कला वृथा तागा शब्द झाला त्याहुनी बरवे भज गोपाला सगुनी लीला गायतो संत सेवेती लीला काव्यासी जैसे हंस माणसाचे शब्द भ्रमित वायसासे ते रुचे कळेल ना म्हणून गाई कृष्ण लीला त्याने अखंड आनंद होईल तुला व्यास लागले चरणाला म्हणे मजला धन्य केले परम दुर्लभ हरिभक्ती तिची तुम्हा कैसे प्राप्ती ते सांगावे मज प्रते कृपा करुणी स्वामिया पूर्वजन्माचे अखिल वृत्त श्री नारद सांगायास केले झाले प्रवृत्त पूर्वजन्मी दासी पुत्र होते व्यास संतांचा पुण्य नगादी राजाचे कान्नी राहत होते सिद्धमुनी त्या महात्मांची सेवा करून माझी माता राहत असे महात्मे होते ज्ञानी विरक्त तैसेच होते हरिभक्त ज्ञानी चर्चा वेदांत नित्त नाना शास्त्री बोलते त्यांची सेवा सहज घडली वेद वेदांत श्रवण केले त्यांच्या उज्जिष्टे काय पोचले शुद्धी झाली देहाचे अज्ञान पटल निरसोनी गेले भोभय माझे ठाई नुरले ब्रह्मज्ञान करतल झाले भक्ती जडली हरिपाये ऐसा काळ क्रमित असता बालपणी सरे आले चित्ता खेळणे खाणे उभय वार्ता नावडती मज लागे माता मजवरी करी ममत्व मजवरी प्रेम होते बहुता 5 वर्षे झाली मज व्रत लालन पालन करीत असे एकदा रात्री गोदोहनास माता जात स्वकार्यास काल सर्पे केला दंश तात्काळ पंचता पावले महात्माचे कृपे करुणी शोकचिते नाणीला म्हणे देवे सोडले पाशांतनी ममत्व माझे निरसले ममता पाश माझा तुटता वनी उपवते तीर्थेंटा चित्ते दाटले व्याकुळता हरिकेद्वा भेटला एकदा निर्मूल शरण्यात पिंपळ वृक्षाखाली बैसत हृदय होत हर्षी स्मरत सात्विक भाव दाटले शरीर झाले रोमांचित नेत्र झाले अर्जुन मिलित नैनातुनी असृबात कंठ होई गदगद स्वेद दाटला सर्वांगास होती मूर्छा पात विकलता आले सर्व गात्रांत देह गे विसरलो तो श्री हरी करुणा घन पितांबर केला से परिधान चतुर्भुज मूर्ती घनश्याम कमल नयन दिव्य मूर्ती शंख चक्र गदाधारे पद्म धरले एकेकरे अमृत असे के मूर्तीधारे की तेजाचा घडला असे दिव्य असे क्षण दिसो झाला अंतर्धान कोठे गेला राजीव नयन मूर्छवनी मग पडलो होता सावध दुःख करी कागा त्या गेले मसरी हरी देह त्याग करीन सत्वरे जरण दावसी निजुर्बा तव झाली आकाशवाणी बाळा कष्टी न व्हावी जनी इह जन्मीचे पुण्य म्हणून दर्शन दुर्लभ तुझ दिसले
प्रारब्धानुरूप देह पतन तुझ होईल पुनर्जनन मग होईल अखंड दर्शन चित्ती कष्टी न व्हावे. ऐसे कुणी झालं सिर विश्वची मानले माझे घर कृष्ण व्यापले चराचर ऐशा बोधे राहटलो. कृष्ण रूप नाम लीला प्रेमी नित्य आठविला त्याला प्रारब्ध भोगी देह घातला आपण झालो नित्यमुक्त. प्रारब्ध समतापास भौतिक पडून गेले न कळत सृष्टीच्या आरंभी मानसपुत्र ब्रह्मदेवाचा मी झालो. महाविष्णूच्या अनुग्रहाने पूर्वजन्मीच्या अनुसंधाने अखंड रंगलो हरी भजने त्रिलोकी मी हिंडत असे. स्वर ब्रह्म विभूषित विना ब्रह्मयाने दिदली जाना ऐकुनी माझा हरिनाम गाना असुराई देही नाटवे. हरिनामे से जग धवळिले प्रसन्नतेने मत्स्य भरिले यास्तव तुझे उपदेशिले भगवलिल्ल्या गाव्याचे. यमनी माते योग मार्गे कमलो भवती प्रसंगी परंतु जे का विष्णू पदरागी आडमार्गी जातीना. यास सोडून सकळ संशय व्यासा हरीची गुणगाय तिने खेदाचा होईल क्षय अखंड आनंद होईल बा. ऐसे सांगून व्यासासे नारद आलापेत हरिनामासे विना वाजवे सुस्वरेसे त्रिलोकगामी गेलासे. धन्य धन्य तो देवर्षी नित्य स्मरावे नारदासे जो का वंदे त्रिभुवनासे देवादित्य असरेसाचे. ज्याच्या सदुपदेशे करुणी व्यास प्रवर्तला लीला गायनी नारद भक्ती सूत्र सुजने ख्यातसे प्रेसा. नारद समदृष्टी ब्रह्मपुत्र असुरवंश ज्याचे पवित्र प्रल्हादाला उपदेशने केला पात्र महाभक्त श्रेष्ठ जगे. ज्याचा उपदेशे बाळ ध्रुव पावला आडळपती ठाव धन्य सद्गुरु नारद देव महावैष्णव प्रेममूर्ते. अभिमन्यूचा परीक्षिता त्यागुनिया राजबाट किंकारने सेविले तट गंगेचे ते ऐका. पुढे लता एकता सुरस सांगतील शुनकास संक्षेपे सांगते चरणदास श्रीगंध संतांचा चरण रजा. मजैसा चांडाळ पापी काय सांगील तुम्हा प्रती व्याकरण भाषाने निगंती काव्य नाटकी ज्ञान नाही केले वेदांत श्रवण वृथा कष्टलो जन्म घेऊन 18 वर्ष वय होता जाणार उदरंबनार्थ कष्टलो. नाही केले तीर्थाचे भ्रमण नाही केले काही दान नाही केले संत सेवना प्रपंच कष्ट उपसले. नेने देवाने संस्कृत नेने काही ग्रंथ प्राकृत हरी विन्मुखांची सेवा करिता शुद्धरीती राहिलं. आता करुणी कृपा देवा या परिधानते पासून सुडवा तुमच्या चरणी चित्त ठेवा प्रपंच गोवा गुणे. श्री मायबाप सदोदर सद्गुरु सखा परमुदर देव कुलदेव ज्ञानेश्वर माझा पार पाविला. काय पुण्य होते गाठे म्हणून ज्ञानदेव ना मोठे माझी माय होते सती तिच्या पुण्य सांभाळलं. ज्ञानदेव माझी माय माऊली ज्ञानदेव कृपा सावली मज वत्साचे ते गावले प्रेम सन्य पाजिल गे. तिच्या चरणी दंडवत करणी सांगे भागवत न कळता काही अर्थ मुखे ज्ञान ऐवदविला. शुका समची बाळपणी ज्ञानेश्वरे उपजत ज्ञानी कामादी कृप जिंकुने विग्रह धरला खाली माझे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ऐसे बोलले जने सुंदर सत्य सत्य त्रिवार हे. श्री ज्ञानेश्वर टीका बोलिले ते तो शब्द ब्रह्म उतरले परिमच पामरा कैसे कळे मी तो खेळत ने बाळ. जय जयाचे पंढरीनाथ जय जय रुक्मिणी कांता जय जयाची गोपीनाथा श्री वृंदावन वीरहरिया. जय जयाची ज्ञाननाथा जय जयाची सद्गुरुनाथा जय जयाची शुकनाथा व्यासपत्रा तुला नमो. जय जय करे पिटोटाळी पाप तापांची कर होळी भक्ती प्रेम गुलाल बाळी लावून या नाचया. प्रथम स्कंदाची माता प्रथमाध्यायापासून संक्षिप्त 6व्या अध्यायापर्यंत सार रूपे सांगितले. ती गोड करावी घ्यावी संती चरण दास विनवी श्रोत्यांप्रती श्री कृष्णार्पणास्तु ते प्रथमोध्याय गोड हा. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरिचिते सुलभ संक्षिप्त भागवते प्रथम स्कंदे व्यासोपदेश नारद पूर्व जन्मकथनम नाम प्रथमोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु.